दोंडाईचा बस स्थानक येथून बसमधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेस स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी जेरबंद केले आहे। फिर्यादी व त्यांची पत्नी दोंडाईचा बस स्थानकावर बसची वाट पाहत उभे होते। स्थानकावरील गर्दी पाहता त्यांनी त्यांच्या पत्नीची 2 तोळे सोन्याचा गोफ बॅगेत ठेवला होता। मात्र नंतर त्यांची बॅग उघडी दिसून आल्याने त्यांना संशयाला व बॅगची तपासणी केली असता त्यातील 74,000 रुपये किमतीच्या सोन्याचा गोफ चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले। याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पथक तयार केले। या गुन्ह्याचा तपास करत असताना धुळे शहरातील नगावबारी चौफुली वरील हिरो होंडा शोरूम समोरील 26 रोडवर महिला नामे उषाबाई नारायण रक्षे, वय 52 वर्ष, राहणार नुरानगर, देवपूर बस स्टँडच्या मागे धुळे ही संशयास्पदरित्या फिरत असताना पथकामार्फत ताब्यात घेतले। तिचेकडे विचारपूस केली असता तिने दोंडाईचा बस स्थानकावर सुरतशिरपूर बसमध्ये चढताना सदर सोन्याचा गोफ बॅगेतून चोरी केल्याची कबुली दिली। सदर महिले ताब्यातून अर्धवट तुटलेला सोन्याचा गोफ हस्तगत करण्यात आला असून तिच्याकडून 37,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। यापूर्वी सदर महिलेवर चोरीचे 3 गुन्हे दाखल आहे। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला दोंडाईचा येथील दाखल गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, ASI संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, भारती पटले, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, विनायक खैरनार, निलेश पोतदार व सुशील शेंडे यांच्या पथकाने केली आहे। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोंडाईच्या बस स्थानका इथून राजेश सिंग बंडू सिंग राजपूत व त्यांच्या पत्नी दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना राजेश सिंग बंडू सिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचा गोफ हा त्यांना मिळून आला नाही। त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे, राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे। त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोरला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे। त्याची एकूण किंमत 37,000 रुपये अशी होते। सदर महिला यांना पुढील तपास कामी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले। धन्यवाद।